मी विजया डोळे आपलं आदिनाथ ज्योतिष चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। आपण मागच्या भागामध्ये ग्रह त्याच्या राशी नक्षत्र बघितले। आता यामध्ये आपण काय बघणार आहोत तर राशी बघणार आहोत। त्यामुळे ह्या भागात राशी आणि त्या कुंडलीमध्ये कशा बघायच्या हे आज आपण बघणार आहोत। तर आधी कसं आहे की जी आपली आकाशगंगा आहे ती कशी वर्तुळाकार आहे, परिघ आहे, त्याच्यावरच ग्रहांचं भ्रमण चालू असतं। तसंच राशी आणि नक्षत्र हे कसे असतात तर ते काल्पनिक आहेत। ते असं दाखवता येत नाही की हा मंगळ आहे, हा शुक्र आहे, तसं ते आपल्याला दाखवता येत नाही। हे काल्पनिक आहे। 12 राशी आणि 27 नक्षत्र दोन्ही काल्पनिक आहे। तेव्हा आता आपल्या या कुठल्या 12 राशी आहे ते आपण आता आज बघणार आहोत। पहिली तर मेष रास, इंग्लिशमध्ये काय म्हणतात एरीज। दुसरी रास वृषभ टॉरस, तिसरी मिथुन जेमिनी, चौथी कर्क कॅन्सर, सिंह लिओ, कन्या व्हर्गो, तूळ लिब्रा, वृश्चिक रास स्कॉर्पियो, धनुरास सॅजिटेरियस, मकर कॅप्रिकॉर्न, कुंभ ॲक्वेरिस, मीन पिसेस। ह्या 12 राशी आहेत। किती राशी? 12। मेष पासून मीन पर्यंत। आणि ती आपण त्यांची इंग्लिश नावं पण ह्याच्यात बघितली। आता आपण काय बघणार आहोत की ह्या 12 राशी। आता आपण मागच्या भागात काय पाहिलं की आता समजा मेष रास आहे। मेष आहे कुणाची आहे, कुठल्या ग्रहाची आहे बरं? मंगळाची आहे। वृषभ रास कुठल्या ग्रहाची आहे बरं? शुक्राची आहे। मिथुन रास बुधाची आहे। कर्क रास चंद्राची आहे। सिंह रास रवीची आहे। कन्या रास बुधाची आहे। तूळ रास शुक्राची आहे। वृश्चिक रास मंगळाची आहे। धनु रास कुणाची आहे? गुरुची आहे। मकर रास शनीची आहे। कुंभ रास शनीची आहे आणि मीन रास गुरुची आहे। ह्याचे मालक कोण ह्या ह्याचे तेही आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं। आता आपण परत बघितलं। तेव्हा आता आपण हे कुंडलीमध्ये कसे मांडतात, ह्या राशी कुंडलीमध्ये कशा मांडतात ते आपण बघणार आहोत। कुंडली हे असं साच्यात मी खूप ठिकाणी बघितलं असेल की ह्याला कुंडली म्हणतात, हे तुम्हाला माहीत असेल। तरी सुद्धा आपण आता भाव फार थोड्या प्रमाणात बघणार आहे। भावाचा आपण वेगळा सेशन घेणार आहोत। तेव्हा आत्ता काय फक्त सांगणार आहे की कुठून काय बघतात आणि ह्याच्यात राशी कुठे असतात हे सांगण्यासाठी मी तुम्हाला कुंडली दाखवते। तर पहिला भाव हा, दुसरा हा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा आणि 12वा। हे पहिला भाव म्हणजे हे लग्नस्थान, प्रथम स्थान म्हणतात याला। हे पूर्व दिशेला धरलेलं असतं आणि अँटी क्लॉकवाईज आपण लिहायचं असतं। म्हणजे इथून न जाता अँटी क्लॉक, हे क्लॉकवाईज झालं, हे अँटी क्लॉकवाईज। इथे नंतर इथे, नंतर इथे प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, षष्ठम स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान, नवम स्थान, दशम स्थान, लाभस्थान, 11वं स्थान, एकादश स्थान आणि व्ययस्थान। असे हे भाव आहे। हे आपण सगळे डिटेलमध्ये बघणारच आहोत। पण आज राशी बघण्यासाठी आपण काय करतो, आता ह्याच्यात जे आकडे लिहिलेले असतात, आता हे काय, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12। आता काय आहे, ही स्थानं तर तुम्ही अशी बघितलीच, पण ह्या स्थानामध्ये जो आकडा लिहिला असतो
तो कशाचा असतो? भावाचा नसतो, म्हणजे भाव स्थान ह्याचा नसतो, तर तो राशीचा असतो. ह्या स्थानात जो आकडा लिहिला असेल ती रास त्या स्थानामध्ये आहे असं धरलं जातं. आता हे पहिलं स्थान धरलं, लग्न स्थान म्हणजे प्रथम स्थान. याच्यात कोणती रास आहे? ही राशीचा आकडा आहे. एक म्हणजे काय? आपण 12 राशी पाहिले त्या ओळीनी तशाच असतात बरं का. म्हणजे 5 म्हटलं तर सिंहच आली पाहिजे, 4 म्हटलं तर कर्कच आली पाहिजे, 1 म्हटलं तर मेषच आली पाहिजे. हे क्रमवारच तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता ही इथं कुठली रास म्हणावी लागेल आपल्याला? मेष रास. ही कुठली रास म्हणावी लागेल? 9वी रास कुठली आली? धनु. 11वी रास कुठली आली? कुंभ. 4थी रास कुठली आली? कर्क. 7वी रास कुठली आली? तूळ. हे आकडे तुमचे पाठ पाहिजे. हे नुसत्या आकड्यावर तुम्हाला काय ओळखायचे? राशी ओळखायचे. म्हणजे पहिली रास कुठली? तर मेष. दुसरी वृषभ. तिसरी मिथुन. 4थी कर्क. 5वी सिंह. 6वी कन्या. 7वी तूळ. 8वी वृश्चिक. 9वी धनु. 10वी मकर. 11वी कुंभ आणि 12वी मीन. ह्या राशी ह्या याच्यात जो आकडा असतो हे नेहमी कशाचा असतो? राशीचा असतो. आलं का लक्षात? आता मला काय सांगायचंय की हे राशीचे आकडे असतात आणि राशी तुम्हाला पाठ आहेत क्रमवार. 1 म्हणजे मेष, 2 म्हणजे वृषभ, हे असे आकडे तुम्हाला सगळे पाठ आहेत. त्या नुसत्या आकड्यावरून तुम्हाला रास हे कुठली राशी आहे हे कळलं पाहिजे. आता 11वी कुठली आहे? कुंभ. तिसरी कुठली आहे? मिथुन. 8वी कुठली आहे? वृश्चिक. हे तुम्हाला तयार झालं पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा कुंडलीमधले आकडे हे राशीचे असतात. त्यात जो आकडा असेल त्या नंबरची ती रास असते. तिथे असं मेष असं लिहिलेलं नसतं, 1 लिहिलं असतं. म्हणजे 1 म्हणजे मेष, 7 म्हणजे तूळ, असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण कुंडलीवरनं काय बघितलं की राशी ज्या आहेत त्यांचे सुद्धा गुणधर्म आहेत बरं का. मेष रास घेतली, मेष ही मंगळाची. मग ज्या राशीचा तो मालक आहे, मालक कोण आहे मेषेचा? कोण आहे सांगा? मंगळ. मग मंगळाचे गुणधर्म या राशीत असणार. 7वी रास कुठली? तुळ. तुळ राशी कुणाची बरं? मालक कोण? शुक्र. मग शुक्राचे गुणधर्म तुळ राशीत आहे. 5वी कुठली? सिंह. सिंह कोणत्या कार्यशी येतो? कोणतं रास आहे ते? हे कोणता ग्रह आहे? रवी. मग रवीचे गुणधर्म सगळे ह्याच्यात मिळणार. ह्यानुसार आपल्याला हे पुढे राशीचे स्वभाव, कुठल्या राशीत गेल्यावर कुठला स्वभाव, गुणधर्म, क्षेत्र, हे आजार, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणारच. पण आज आपण काय पाहिले? नुसते तोंड ओळख केली की ह्या कुंडलीमध्ये कुठला आकडा पडला म्हणजे कोणती रास आली. नेहमी लक्षात ठेवायचं ह्या कुंडलीतले आकडे हे नेहमी राशीचे असतात, भावाचे नसतात. हा भाव म्हणजे काय? स्थान, घर. हे पहिलं घर, हे दुसरं घर, हे तिसरं घर, हे चौथं घर, हे 5वं घर, 6वं, 7वं, 8वं, 9वं घर, 10वं घर, 11वं घर आणि 12वं घर. असे घराचे आकडे नाही, हे राशीचे आकडे. पण आता काय झालं ह्याच्यात आपण 1, 2, 3, 4 असे जे लिहून काढले आकडे, ह्याला काय म्हणतात? निसर्ग कुंडली. निसर्ग कुंडली म्हणजे जन्मजात काय असतं? हे पहिली लग्न स्थान म्हणा किंवा प्रथम स्थान म्हणा, तनुस्थान म्हणा, ह्या याच्यात जे रास पडते ते पूर्व दिशेची रास असते, ही पश्चिमेची असते, हे उत्तरेची असते आणि ही दक्षिणेची असते. आलं लक्षात? हे पूर्व, हे पश्चिम, हे उत्तर आणि हे दक्षिण. इथे जर रवी पडला तर काय म्हणायचं आपण? दशमात रवी म्हणजे दक्षिण दिशेला रवी. इथे जर चंद्र पडला तर काय म्हणायचं? कर्केचा चंद्र कुठे पडला? उत्तरेला. हे ह्या दिशा सुद्धा त्याच्यावरून आपल्याला बघता येतात. तर आज आपण इथे काय बघितलं की कुंडलिनीमध्ये, आणि आता ही आपण ही जी पाहिली ही कुठली?
निसर्ग कुंडली म्हणतात. ही एकच रास म्हणजे मेष रास मग वृषभ अशा ओळीने 12 राशी आल्या तर ह्याला निसर्ग कुंडली म्हणतात. पण दरवेळेस असं येईल असं नाही ना. प्रत्येकाची जन्मवेळ जन्मतारीख सगळं वेगळं असतं, जन्मस्थळ. त्यामुळे जर का समजा एखाद्याच्या जन्म ह्याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवा इथे 6वी रास आली बघा, ही कुठली 6 आकडा कुणाचा आहे? 6वी राशी कन्या आहे. मग हे काय झालं? कन्या लग्न म्हणायचं ह्याला. हा, मग आता कन्या लग्न इथे झालं तर इथे कुठली येईल? 7, 8 ह्या ओळीने अशा घ्यायच्या, पण अँटी क्लॉकवाईज बरं का, इकडून चुकूनही घ्यायच्या नाही. 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे लाल ह्याच्यात जे लिहिले आहेत ते निसर्ग कुंडलीचे, की एक आकडा म्हणजे मेष रासच पहिल्या ह्याच्यात येतं, लग्नात येतं, तेव्हा त्याच्यानंतरची ही सगळी निसर्ग कुंडली होते. पण इथे कुठलीही रास पडू शकते. एखादी 6वी, एखाद्याची 8वी, एखाद्याची मीन रास पडू शकेल. मीन म्हणजे 12 आकडा. मग हे जे आकडे आहेत हे प्रत्येकाच्या जन्मतारखेनुसार जन्मवेळानंतर बदलत असतात. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे निसर्ग कुंडली आणि इतर कुंडली ह्यात हा फरक आहे. कुणाची आणि कुंडली काढताना आपण काय बघतो बरं? ज्या व्यक्तीचं आपल्याला बघायचं असतं तिची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ, आणि त्यानुसार आपण कुंडलीने मानतो. आलं लक्षात? मग आज आपण राशी त्या कुंडलीमध्ये कशा मांडायच्या हे आपण शिकलो. निसर्ग कुंडली आणि इतर कशी, इथे 6च्या ज्या 8 असेल तर 8 असल्या इथे काय 9, 10, 11, 12 डाव्या साईडने पुढच्या सगळ्या राशी लिहित जायचं. आलं लक्षात? मला असं वाटतं ही तोंड ओळख आहे. आपल्याला तर खूप डिटेलमध्ये शिकायचं आहे, पण आज आपण एवढंच पुरे करूयात आणि मी आज तुमची रजा घेते. आपण पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया. नमस्कार.